फक्त मराठी। आई वडिलांनी आपल्या मुलांसंदर्भात गैरवर्तन केल्यास त्यांची कानउघडणी करण्याची वेळ गुरुवर येते। प्रभू रामचंद्रांच्या आणि भरताच्या भेटीचा तो आनंद सोहळा काय वर्णावा महाराज। 14 वर्षाच्या विरहानंतर बंधू बंधू एकमेकांना भेटतायत। अहो ही भेट बघताना बाजूला जमलेल्या सगळ्या पौरजनांच्या डोळ्यातून घळा 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 अश्रू वाहतायत। अवर्णनीय भेट। अहो पृथ्वीवर नव्हे तर स्वर्गामध्ये सुद्धा, आकाशामध्ये सुद्धा सर्व देवांनी ही भरत भेट बघण्यासाठी गर्दी केलेली आहे। आणि ती भेट बघून देव वरतून पुष्पवृष्टी करताय। बोला पुंडलिक कवरदा हरी विठ्ठल, श्री पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम। वाह गोविंद बुवा वाह, मानलं तुम्हाला। अहो कीर्तन करावं तर फक्त तुम्हीच। आजचा हा भरत भेटीचा प्रसंग वा वा। अहो साक्षात आमच्या डोळ्यांसमोर ती भेट घडत होती। तुमचं कीर्तन ऐकणं म्हणजे परमानंद आहे। अहो ब्रह्मानंदी टाळी लागते। तुमचे शब्द आमच्या कानात आणि मनात घर करून राहतात। आम्ही असं ऐकलंय की वयाच्या आणि तब्येतीच्या कारणांमुळे तुम्ही तुमचं कीर्तन कमी करणार आहात म्हणून। अहो पण मग तुमचा हा वारसा पुढे नेणार कोण? कोण म्हणजे काय? त्यांचा पुत्र, तो आपल्या वडिलांची गादी चालवणार असेल। वडिलांच्या तालमीत तयार झाला असेल ना गोविंद बुवा? राघव, अरे किती सुंदर चित्र काढलेस रे तू। अगदी जिवंत वाटतंय। खरंच स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घडवलंयस तू मला। अरे राघव, तुझे बाबा येत आहेत। अरे राघव, अरे राघव, अरे राघव, ऐक तरी राघव। स्वामी, काय माझ्या पोराच्या नशिबी हे भोग आणले। जन्मताच त्याची वाचा हिरावून घेतली। अहो, केव्हा तुम्हाला दया येणार आहे त्याची? स्वामी, माऊली नको चिंता करू, आम्ही आहोत ना त्याची काळजी घ्यायला। कोणाबद्दल बोलताय स्वामी? जोळ्या कळेल, कळेल तुला। जोळ्या, आमचं एक काम कर, पानाचे 4 विडे घेऊन ये आणि ते विडे तयार करून ठेव। नदीवर जाऊन एक कावड पाणी घेऊन ये। स्वामी, अहो पाणी तर आधीच भरून ठेवलंय। असं कुठे? ते काय समोर ठेवलंय तिथे मडक्यामध्ये। आहे जा, नदीवरून एक कावड पाण्याची आण। जशी आज्ञा स्वामी। काय झालं? काय होणार? आज पुन्हा 4 चौघांमध्ये मान खाली घालावी लागली तुमच्या लेकामुळं।
लोक कीर्तन ऐकून भारावतात. 10 प्रश्न विचारतात. तुमचा कीर्तनाचा वारसा पुढे कोण चालवणार? तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा सवाई असेल, त्यांच्या समोर बोलायला तोंड राहत नाही. रसवंती आटून जाते रसवंती. तोंडातून शब्द सुद्धा फुटत नाही. केवढी स्वप्न पाहिली होती मी माझ्या मुलाबद्दल. म्हटलं माझा मुलगा माझा कीर्तनाचा वारसा पुढे चालवेल. आज पंचक्रोशीत जसं मी नाव कमवलेलं आहे तसं तो नाव कमवेल. कर्तृत्वानं मोठा होईल माझ्याही पेक्षा. आमचा हा मुलगा मला आला तोच मुळी मुका. त्या स्वप्नाची राख रांगोळी केली त्यानं. अहो चिडताय कशाला? हा, विसरा ते सगळं. हातपाय धुवून घ्या, मी पानं वाढते. असले रिकामपणाचे धंदे करत इथं बसलायस तू? हा, अरे तुझ्याबद्दल केवढी मोठी स्वप्न बघितली होती मी तुला मोठा कीर्तनकार बनवणार होतो, पण तू मुकानी पडलास. हा, अरे मुकानी पडलास. हा, सगळ्या स्वप्नांचा चुरडा केलास. आशा आकांक्षा धुळीला मिळवल्या आणि आता इथे चित्रात गिरवत बसलास तू. हा, अरे माझे हात दुखायला लागले. तुला बडवून तुझ्यात काहीही बदल नाही झाला. हा, थांब, आता मी काठी घेऊन येतो. तुला काठीनी बदलतो तर तुझ्यावर काही परिणाम होईल. काठीच घेऊन येतो. थांब, काठीच घेऊन येतो. काठी आण. अरे चाल. राघव थांब. अरे राघव थांब. अरे राघव थांब. अरे राघव कुठे जाऊ नको. अरे राघव थांब. कुठे गेला असेल कोणास ठाऊक. काका, राघव नदीच्या दिशेने धावत गेलाय. काय? हो, याचा अर्थ राघव अरे देवानं दिलेलं असं सुंदर आयुष्य वाया घालवत होतास. तू 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 शांत हो. काय झालं? अरे नियतीनं वाचा नाही दिली तुला. खरंच दुर्दैव आहे. पण आधी मला सांग, असं काय झालं ज्यासाठी तू असं जीव द्यायला निघाला होतास?
सगळं असं झालं. अरे पण या कारणासाठी कुणी आपला लाख मुलाचा जीव असा वाया दवडतं का? संकटाला घाबरायचं नसतं रे, त्याला सामोरं जायचं असतं, त्याला तोंड द्यायचं असतं. ठीक आहे, आता आपण भेटलोत ना, हा? मग आता तू काही काळजी करू नकोस. आपण काहीतरी उपाय करू. नाहीतर आपण स्वामींकडे जाऊया. चल, स्वामींकडे. चल. नदीवरून एक कावड पाण्याची आण. स्वामींनी मला पाणी आणण्यासाठी इथं का पाठवलं हे माझ्या आत्ता लक्षात येतंय. अरे तुला ठाऊक आहे का, प्रत्यक्ष स्वामींनी तुला वाचवण्यासाठी मला इथं पाठवलंय. चल, अधिक वेळ वाया न दवडता आपण स्वामींकडे जाऊ. ते काहीतरी उपाय करत. ये ये मला पाणी भरायला पाठवणं मागची आपली लीला मला उमगली. स्वामी, हा राघव, याला बोलता येत नाही. याची चित्र बोलतात. मी? तू बोल. स्वामी, याला बोलता येत नसल्यामुळे याचे वडील याचा फार रागराग करतात. अहो, म्हणून जीव द्यायला हा नदीवर आला होता. स्वामी, माझी आपल्याला विनंती आहे, आपण याच्यावर कृपादृष्टी करावी. जोळ्या, कोण म्हणतं याला बोलता येत नाही? राघवा, बोल बोल राघवा. स्वामी, अहो तो खरंच मुका आहे, तो बोलेल कसं? मी सांगतो, तो बोलणार. राघवा बोल. आणा खुणा करून नव्हे, तोंडानी बोल. बोल बोल बोल. हे हा स्वामी स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी स्वामी, आपण दयावंत आहात, आपण कृपा सिंधू आहात. आज तुमच्यामुळे मला माझी वाचा मिळाली. आजपासून माझ्या तोंडातून स्वामी समर्थ हे शब्द बाहेर पडतील. आजपासून मी स्वामी नामाला वाहून घेईन. स्वामी, मी माझ्या बाबांकडे जातो आणि त्यांच्याशी शब्दाने बोलतो. खूप बरं वाटेल. एवढ्यात नाही, आम्ही सांगू तेव्हा. ओम भूर्भुवः
भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. अहो ऐकलत का? आज संध्याकाळी म्हणे शंकराच्या मंदिरात कीर्तन आहे आणि विशेष म्हणजे कीर्तन करायला येणारा तो अगदी तरुण मुलगा आहे. हो तर अहो तुम्हाला सांगतो, वयानं लहान म्हणून त्याची विद्वत्ता मापायला जाल तर फसाल बरं. अहो तो तरुण फार ज्ञानी असं ऐकतोय मी. आज मंदिरामध्ये एक तरुण कीर्तन करायला येणार आहे. नाही, त्याच्या वाणीची प्रचंड तारीफ ऐकली मी. अशा या तरुण कीर्तनकाराचं कीर्तन ना ऐकायला आपण जायला हवं. परवडीच ठरेल ना. बरोबर. अरे वा, हा कोण कीर्तनकार आहे? ज्याला बघावं तो कौतुक करतोय त्याचं. तरुण आहे म्हणतात. आज संध्याकाळी कीर्तनाला जाऊन बघायलाच हवं. आज मी आपणासमोर सादर करतोय सीताहरण आख्यान. तर काय झालं महाराजा? वनवासात असताना श्री रामचंद्र, बंधू लक्ष्मण आणि माता सीता माहूर क्षेत्री आथरी मुनीच्या आश्रमात येऊन पोहोचलेले आहेत. तर पुढे काय झालं महाराजा? माझं आयुष्यभराचं नुकसान केलं त्यानं. त्यातलं मूल जन्माला येण्याऐवजी जन्माला आलं नसतं तर चाललं. मी तुला मोठा कीर्तनकार बनवणार होतो, पण तू मुकानी सम्राट. तो परत नाही आला तरी मला काहीही फरक पडत नाही. बोला. राम 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 सीताराम सीताराम 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 राम 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 राम. राघवा कोण लागतो हा तुझा? त्याच्या गळ्यात पडायची काही एक आवश्यकता नाही. स्वामी, मुलगा आहे हो माझा. असं हे बाप लेकाचं नातं तुला आत्ता आठवलं? अरे जिभेच्या फटकाऱ्यांनी त्याला फोडून काढत होतास, नव्हे अक्षरशः चोपून काढायचा. तेव्हा विसरला होतास हे नातं? आत्ता का त्याचा बुळका आला तुला? आता तो तुझा कुणीही नाही. स्वामी, मला क्षमा करा. क्षमा माझी मागू नकोस, त्याची माग. राघवा, मला क्षमा कर. बाबा, तू हे काय करताय? तुम्ही माझे वडील आहात, मी तुमच्या पाय धरायचे. पहिलेच त्याचे संस्कार. तू त्याच्याशी कसाही वागलास तरी तो त्याचे संस्कार विसरला नाही. अरे अशा सद्गुणी सद्वर्तनी मुलाचा तू छळ केला, त्याला मौनी बाबा म्हणून हिणवलंस, त्याचा द्वेष केला. आणि हे सगळं कशासाठी? तर तुझ्या त्याच्याविषयीच्या अपेक्षांच्या कसोटीला तो उतरला नाही म्हणून. अरे तू आजवर नुसतं वरवर कीर्तन केलं, लोकांना उपदेशामृत पाजलं आणि स्वतः कधी वागलास तसं? अरे आपल्या आशा आकांक्षा आपल्या मुलांवर लादू नयेत. त्यांचं आयुष्य, त्यांची स्वप्न त्यांना बघू द्यावीत. आपल्या आशा आकांक्षांचं ओझं त्यांच्या खांद्यावर टाकून त्यांच्या खांद्याला कशाला वेठीला धरायचं? प्रत्येक मनुष्य हा स्वतंत्र असतो, वेगळा असतो. प्रत्येकात वेगवेगळे कलागुण असतात, वेगळी कौशल्य असतात. अरे तुझा मुलगा उत्तम चित्रकार आहे. कधी दिसलंय तुला हे? तू शब्दातून कीर्तन करतोस. त्याच्या चित्रांकडे पाहिलंस तर तुला कळेल, तो चित्रातून कीर्तन करतो. तू शब्दांनी कीर्तन करतो, तो चित्रांनी कीर्तन करतो. एका अर्थी तोही कीर्तनकारच आहे. आता तरी शहाणा हो. तुझ्या मुलावर, त्याच्या कलेवर प्रेम. अरे
हे शंकर्या गोंद्या आओ सभेला आओ इधर सबके सब आओ. काय झालं स्वामी? अचानक असं सगळ्यांना बोलवून घेतलं? आपण सगळ्यांनी आता एक खेळ खेळायचा आहे. त्याच्यासाठी सगळ्यांची आवश्यकता आहे. खेळ? होय, सगळ्यांनी मिळून खेळायचा खेळ आहे हा. प्रत्येकाने आपल्या डोळ्याला पट्टी बांधायची, दुसऱ्यांनी त्याला गोल गोल फिरवायचं आणि सोडून द्यायचं. मग त्या पट्टी बांधलेल्यानी आम्हाला बरोबर हुडकून काढायचं. आलं लक्षात? हो. आणि स्वामी नंतर मग? जो आम्हाला बरोबर हुडकून काढेल त्याला आम्ही बक्षीस देऊ. चल नाम्या, तुझ्यापासून सुरुवात. हो पुढे. बांद्र्याच्या डोळ्याला पट्टी. स्वामी स्वामी हा खेळ खूप अवघड आहे. आम्ही हारलो. अजून एक जण आहे शिल्लक. डोळ्या चल, बांध ती पट्टी डोळ्याला. स्वामी, देखा, इसने हमें बराबर ढूंढ लिया. सोळप्पा, अहो तुम्हाला अगदी सहज जमलं हो. हे आम्हाला अजिबात जमलं नव्हतं. अहो आमच्या डोळ्यावर जेव्हा पट्टी बांधली होती तेव्हा सगळीकडे अंधारच होता. अंधारच येणार, कारण तुम्ही सगळे जण शरीराच्या डोळ्यांनी पाहता, त्याच डोळ्यांनी आम्हाला शोधू पाहता. डोळ्याचं तसं नाहीये. त्यांनी मनाच्या डोळ्यांनी आम्हाला शोधायचा प्रयत्न केला. आम्हाला जो जो मनाच्या डोळ्यांनी हुडकू पाहिल त्याला त्याला आम्ही सापडू. हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम. कुठे चाललाय तुम्ही? बाहेरच्या दरवाजाशी येऊन पोहोचलाय. कुठे बाहेर चाललाय का? अगं मला माहितीये ग, भजनाच्या नादात वाट नाही चुकलो मी. योग्य ठिकाणीच येऊन पोहोचलोय. म्हणजे तुम्ही बाहेर जाताय का? पण कुठे?
अगं मला एकच ध्यास, श्रीकृष्णाचं दर्शन. काय विचित्र बोलतोय मी, असं वाटत असेल ना तुला? जन्म अंध म्हणून जन्मलो आणि श्रीकृष्णाचं दर्शन कसं घेणार असं मनात येत असेल ना तुझ्या? अहो नाही, असं कसं वाटेल मला? असा विचार कसा येईल माझ्या मनात? तुमची तळमळ मला दिसत नाहीये का? लग्न झाल्यापासून पाहते तुमचा हा ध्यास. अगं तू लग्न झाल्यापासून पाहतीयस, पण मला श्रीकृष्णाचा लळा लागला तो जन्मल्यापासून. उपजतच मी श्रीकृष्णाचा वेडा आहे, आणि जोपर्यंत श्रीकृष्णाचं दर्शन होत नाही ना, तोपर्यंत माझ्या चित्ताला काही शांती मिळणार नाही. असं वाटतं निदान तेवढ्या वेळेपुरते तरी दर्शनासाठी तरी माझे डोळे यावेत. अगदी तुमच्या मनासारखं घडू दे. अगं नुसतं बोलून काही होत नाही ग. त्यासाठी मला मथुरेला जायला हवं, आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे पाहिजेत. आपली ही परिस्थिती अशी हालाकी, कसा निघणार मार्ग? पण आता नुसतं बसून चालणार नाही, काहीतरी हातपाय हलवायलाच पाहिजे. आता बाहेर जातो आणि काहीतरी मार्ग निघतोय का बघतो. देवा, यांची इच्छा पूर्ण करे बाबा. गोकुळ अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या दर्शनाचं भाग्य मिळणार आहे तुम्हा सगळ्यांना. म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणायचा. बर, मी तुम्हाला मथुरेला जाण्याबाबत जे काही सांगितलं होतं ते सगळं तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं आहे ना? बर, मग आता यात्रेला जाण्याची तयारीला लाग. गौतम महाराज, मी इथे आहे. नमस्कार महाराज. सुरदास, तुम्ही? होय महाराज, या लोकांच्या नशिबी जे भाग्य आहे ते मला मिळेल का हो? कशाबद्दल बोलताय तुम्ही? महाराज, मी सुद्धा श्रीकृष्णाचा एक लहानसा सेवक आहे हो. त्याच्या दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे मला. त्यासाठी मला मथुरेला जायचंय, पण मथुरेला जाण्या इतपत ऐपत नाहीये हो माझी. मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? महाराज, ह्या खेपेला गोकुळ अष्टमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या सोबत मला घेऊन जाल मथुरेला. अरे नेलंही असतं तुला, पण तू मला सांग, काय करणार आहेस तू तिथे येऊ? अरे जन्मांध आहेस तू, विसरलास की काय? अरे मथुरेला आलास काय किंवा अन्य कुठे गेलास काय? त्याने श्रीकृष्णाचं दर्शन तुला होणं शक्य तरी आहे का रे? काळोखा खेरीज तुझ्या दृष्टीला दुसरं काही दिसणार तरी आहे का रे? मग कशाला या व्यर्थ गोष्टींच्या मागे लागतोय? हे बघ, शारीरिक दृष्ट्या तू सक्षम नाहीयेस, तेव्हा अशी आवाक्या पलीकडची स्वप्न पाहत जाऊ नकोस. जा घरी जा. हे बा, जे तुझ्या नशिबात नाही त्या बाबतीत जीवाचा आटापिटा करणं योग्य नाही होत. स्वामी, आपलं बासरीवादन ऐकलं, वाटलं जणू कानावर अमृत वर्षावच होत. पण स्वामी, याआधी कधी आपण बासरीचे सूर आळवले नाही. चोळप्पा, आजपर्यंत तसा अवसरच कधी आला नाही रे. आमच्या भक्तांना कशा पद्धतीने साथ घातली की ती त्यांच्यापर्यंत पोचेल
याचाच विचार करत असतो ना रे आम्ही. आज आमच्या प्रिय भक्ताला साथ घालण्यासाठी याची गरज आहे, म्हणून हे बासरी वादन. अहो, आलात तुम्ही? काय म्हणाले गौतम महाराज? तुम्हाला मथुरेला न्यायला तयार झालेत ते? हो, ते म्हणाले तुझ्या डोळ्यांमध्ये आधी दृष्टी घेऊन ये, मग तुला मथुरेला घेऊन जातो श्रीकृष्ण दर्शनासाठी. असं म्हणाले ते? अगं म्हणजे थेट असं नाही म्हणाले, पण त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हाच होता. तुम्ही गौतम महाराजांचं बोलणं असं मनाला नका लावून घेऊ. इतक्या दिवस धीर धरला, मग आणखीन काहीतरी दिवस. आणि मला काय वाटतं माहितीये, की तुमची ही इच्छा नक्की पूर्ण होईल. हो, आपण एक काम करूया का? आपण अक्कलकोटात जाऊ. तिथे गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव असतो. तिथे स्वामींचं दर्शन घेऊ आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद सुद्धा मागू. पण स्वामींकडे तरी कशाला जायचं? आता मला सांग, आपण दुधाची ताक जर ताकावर भागवायची म्हटलं ना, तरीही स्वामींचं दर्शन कुठे घेऊ शकतो मी? अहो, पण स्वामी तुमचे श्रीकृष्णाच्या दर्शनाशी आज जाणतात. ते ह्यावर नक्की काहीतरी उपाय सांगतील आपल्याला. अहो, हा बासरीचा स्वर ऐकताय तुम्ही? किती सुंदर कोणीतरी वाजवतंय. जणू काही प्रत्यक्ष श्री भगवानच हा साथ घालताय. मला तर असं वाटतं माझ्या जखमांवर मीठ चोळतंय कोणीतरी. अरे सूरदासा, मान्य आहे तुला दृष्टी नाहीये, पण तुला का नसून बहिरा का होतोय? तुला असं वाटतंय की तुला दृष्टी नाही, त्यामुळे तू आम्हाला पाहू शकणार नाही. ठीक आहे, सद्यस्थितीत तू आमच्याकडे यायला राजी नाहीयेस ना? बघा, आम्ही तुझ्याकडे येतो. ओम भवती भिक्षां देहि. कल्याण हो बेटा. तुम्ही माझी भिक्षा स्वीकारली, ह्याचाच आनंद आहे. तुझा आनंद द्विगुणित करता आला तर आम्हासही आनंद होईल. पण हे कसं महाराज? तू आम्हास भिक्षा दिली, तुझा नैवेद्य त्या प्रभू श्रीकृष्णापर्यंत पोहोचवायचा असेल तर सांग. आम्ही गोकुळाष्टमीसाठी मथुरेस निघालो आहोत. काय म्हणालात तुम्ही साधू महाराज? तुम्ही मथुरेला जाताय? होय वत्सा, पण तू इतका उत्तेजित का झालाय? अहो, माझ्या आराध्य दैवताला भेटायला तुम्ही जाताय. मथुरेस श्याम सुंदराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर जावं, श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं, अशी खूप दिवसापासूनची इच्छा होती. तुम्ही मला न्याल मथुरेला? पण आमची एक अट आहे. हो, मान्य मान्य. आम्ही नेऊ तसं यायला तयार आहोत. हो. आणि तू इथं राहून काय करणार? तूही चल आमच्या बरोबर. दोघांनीही चला. हो महाराज, मी लगेचच तयारीला लागते. साधू महाराज, कोणतं तरी गाव आलं का? कुठे पोहोचलो आपण? सूरदासा, बरोबर ओळखलंस.
म्हणजे अरे आपण आपल्या मुक्कामावर पोहोचलो. अरे हीच तुझी मथुरा नगरी. आज गोकुळाष्टमीच्या दिवशी तू तुझ्या श्रीकृष्णाला भेट आणि आयुष्यभर मनात बाळगलेली मनोकामना पूर्ण कर आणि कृतकृत्य हो. खरंच साधू महाराज, खरंच असं होईल? अहो साधू महाराज, काय बोलताय तुम्ही? ही मथुरा नगरी आहे का? हे तर अक्कलकोट गाव आहे. महाराज, अगं काय झालं? काय प्रकार आहे हा? आणि तू साधू महाराजांना का आवाज देतेस? अहो महाराज असे बघता बघता गायब झाले. काय? तू नीट बघ आजूबाजूला, नीट बघ. नाही हो, कुठेच नाही येत ते. हवेत विरल्यागत गायबच झाले महाराज. म्हणजे आपल्याला इथे आणण्यासाठीच आले होते. कोण असतील हे साधू महाराज? आणि आपल्याला इथे अक्कलकोट मध्ये काय घेऊन आले ते? आता मी तरी काय सांगणार. माझाही नुसता गोंधळ उडालाय. आणि मला काय वाटतं माहितीये, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला स्वामीच देतील. चला आपण त्यांच्याकडे जाऊया. ठीक आहे, तू म्हणतेस ना, तर आपण जाऊया स्वामींकडे. एकदा काय तो उलगडा तरी होईल एकदा. चला. सूरदासा ये. अरे काढ खळतोयस, ये माझ्या जवळ ये. ये ये बाई. जगन्नाथ जे अळवणीचे, दत्तात्रय ते भुऱ्या बुवांचे, दृष्टीदाता सुरदासांचे, दृष्टीदाता सुरदासांचे, अनेक रूप धारिले, अनेक रूप धारिले. स्वामी समर्थ भूवर आले, स्वामी समर्थ भूवर आले, स्वामी समर्थ भूवर आले. स्वामी, मला साक्षात श्रीकृष्णाचं दर्शन घडलं स्वामी. साक्षात श्रीकृष्णाचे, बासुरी घेतलेल्या श्रीकृष्णाची मूर्ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली स्वामी. अरे हो, मी पाहू शकतो स्वामी, मी पाहू शकतो. मी माझ्या डोळ्यांनी सगळं काही पाहू शकतो स्वामी. स्वामी, तुम्ही माझे डोळे उघडले. स्वामी, तुम्ही पूर्ण दत्तात्रय अवतार आहात आणि आमच्या सारख्या मूढ जनांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही हा अवतार घेतलाय स्वामी. स्वामी, तुम्ही खूप उपकार केलेत माझ्यावर आणि माझ्यासारख्या जन्मांध्याला दिव्य दृष्टी प्राप्त करून दिली. आणखी एक कृपा करा स्वामी, मला या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करा. तू त्रिविध तापातून मुक्त होऊन ब्रह्मज्ञानी होशील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मनाच्या डोळ्या